नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. सोबतच Instagram आणि Facebookवर सुद्धा तुम्हाला आपले अपडेट पाहायला मिळणार आहे. हाच व्हिडिओ तुम्ही Facebookवरही बघू शकता चालू घडामोडीला या पेजवर. तर त्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या अपडेटनुसार आपण त्याचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आताची उच्च न्यायालयाची भरती आहे, त्या संदर्भातल्या व्हिडिओची सिरीज आपल्या चॅनलवर चालू झालेली आहे, ते नक्की बघा. वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, दिल्ली सरकारने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना 1 एप्रिल 2026 पासून लागू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, लखपती बिटिया योजना. बघा, लखपती बिटिया योजना सुरुवात 1 एप्रिल 2026. दिल्ली राज्य सरकारने याची सुरुवात केलेली आहे. उद्देश आहे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे. महत्वाची वैशिष्ट्य आहे आर्थिक तरतूद. मुलींच्या जन्मानंतर तिच्या नावाने ठराविक रक्कम बँकेत जमा केली जाते. ही रक्कम व्याजासह वाढून 18 वर्षानंतर सुमारे 2 लाखापर्यंत मिळते. शिक्षणाची अट आहे, योजनेचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलीने 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. अंमलबजावणी महिला आणि बाल विकास विभाग, दिल्ली. सामाजिक प्रभाव, बालविवाह रोखणे, मुलींना आर्थिक स्वावलंबन देणे आणि शाळा गळती कमी करणे किंवा शिक्षण वाढवणे. दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF आणि जागतिक बँक समूहाच्या वार्षिक बैठकांचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे थायलंड, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला प्रतिष्ठित राष्ट्रपती पोलीस ध्वज, प्रेसिडेंट्स पोलीस कलर सन्मानाने गौरवण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, ओडिशा पोलीस. प्रश्न क्रमांक 4, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने PM कुसुम योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 31 मार्च 2027. प्रश्न क्रमांक 5, एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 या अहवालानुसार नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान, ऑप्शन डी. बघा, ह्याच्याबद्दलची माहिती बघूया आपण. एनर्जी स्टॅटिस्टिक इंडिया 2026, प्रकाशक आहे MOSPI अंतर्गत NSO. ठीक आहे, तर आवृत्ती आहे 33वी. प्रकाशन तारीख, कधी प्रकाशित झाला हा अहवाल? 30 मार्च 2026 ला. मुख्य मुद्दे आहे नवीकरणीय ऊर्जा क्षमता 31 मार्च 2025 पर्यंतची. यामध्ये सौर ऊर्जेचा वाटा आहे 71%. आणि राज्यांची कामगिरी, जसं की आपण बघितलं, 1 नंबरला आहे राजस्थान प्रथम, 23.70% ऊर्जा हे वापरते. तर महाराष्ट्र 2 नंबरला आहे आणि 3 नंबरला गुजरात आहे. ठीक आहे, तर राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात मिळून 47% पेक्षा जास्त नवीकरणीय ऊर्जा क्षमता. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे म्हणजेच NDRF चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, पियुष आनंद. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे म्हणजेच NDRF चे मुख्यालय कुठे आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली. NDRF बद्दल माहिती बघूया. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF याची स्थापना 19 जानेवारी 2006 रोजी झाली. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. बोधवाक्य आहे आपदा सेवा सदैव सर्वत्र म्हणजेच सेव्हिंग लाईव्हज अँड बियॉन्ड. नोडल मंत्रालय आहे म्हणजे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत चालतं? तर केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत चालतं आणि महासंचालक आहेत पियुष आनंद. ही स्लाइड सेव्ह करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि पुढची सुद्धा. ह्याच्याबद्दलचे महत्वाचे मुद्दे बघा. रचना आहे, यामध्ये 16 बटालियन आहे. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की, एक सेकंद, हा, तर आपण होतो 16 बटालियन. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की NDRF चे किती बटालियन आहे? तर ते आहेत 16 आणि प्रत्येक बटालियन मध्ये 1149 कर्मचारी असतात. बटालियन जसे की BSF, CRPF, CISF, ITBP, SSB, आसाम रायफल्स. ठीक आहे, आणि यांचं कार्य काय आहे? तर पूर, भूकंप, चक्रीवादळ तसेच
CBRN म्हणजे जैविक, रासायनिक, आण्विक आपत्तीमध्ये तातडीने प्रतिसाद देणे. नियुक्ती या ठिकाणी महासंचालक म्हणून IPS दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते, तर प्रादेशिक तैनाती जलद प्रतिसादासाठी देशभर बटालियन तैनात आहे. आणि इतर महत्वाची माहिती जर बघितली तर 19 जानेवारीला NDRF चा स्थापना दिवस आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 1 एप्रिल 2026 रोजी केंद्रीय अन्वेषण ब्युरोचा म्हणजे CBI कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 63वा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 डी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBI चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थातच नवी दिल्ली, ऑप्शन सी. CBI बद्दल माहिती बघूया. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याची स्थापना म्हणजे CBI ची स्थापना 1 एप्रिल 1963 ला गृह मंत्रालयाच्या ठरावानुसार झाली. आणि 1 एप्रिल 2026 हा 63वा काय आहे? वर्धापन दिन आहे. तर मुख्यालय आहे लोधी रोड, नवी दिल्ली या ठिकाणी. आणि बोधवाक्य आहे इंडस्ट्री इम्पॅरिटिलिटी, काय इम्पार्शियलिटी आणि इंटेग्रिटी. नोडल मंत्रालय आहे कार्मिक, लोक शिकायत व निवृत्ती वेतन मंत्रालय. इंग्रज तसे आपले दुश्मनाचे. चला पुढचा प्रश्न, महत्वाचे मुद्दे. संविधानिक स्थिती वैधानिक संस्था नाही. ठीक आहे, ही वैधानिक संस्था नाही आहे. कोणती? CBI. अधिकार आहे DSPE ऍक्ट 1946 मधून. संस्थानम समिती आहे 1962 ते 64 ची परशिवार याची स्थापना झालेली आहे. संचालकची नियुक्ती होते समिती, जे अध्यक्ष किंवा प्रमुख असतात पंतप्रधान, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेते सदस्य असतात. चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे CJI हे सुद्धा सदस्य असतात. आणि यांच्या सगळ्यांच्या संगनमतानं या संचालकाची निवड होते. कार्यकाळ किमान 2 वर्षाचा कार्यकाळ असतो, वाढवून 5 वर्षापर्यंत. इंटरपोल NCB भारतात इंटरपोल साठी NCB म्हणून CBI कार्य करते. माफ करा, विमानाचा आवाज येतोय. कार्यक्षेत्र अँटी करप्शन डिव्हिजन, इकॉनॉमिक्स ऑफेन्स डिव्हिजन, स्पेशल क्राइम्स डिव्हिजन. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. जागतिक ऑटिझम जागरूकता दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2 एप्रिल, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 11. दुर्गम भागात हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी मेघालय सरकारने कोणासोबत भागीदारी केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी स्टारलिंक इंडिया. प्रश्न क्रमांक 12. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जनरल रँडी जॉर्ज यांच्या जागी लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी जनरल क्रिस्तोफर लॉनेव. प्रश्न क्रमांक 13. केंद्र सरकारने नुकताच कोणाला अधिकृतपणे अभिमत विद्यापीठाचा म्हणजेच डीमेड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए NCERT. प्रश्न क्रमांक 14. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजे PMFME अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य देशात अव्वल स्थानी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 15. आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग असलेली पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच PMFME कधी सुरू करण्यात आली होती? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 29 जून 2020, ऑप्शन सी. बघा, PMFME योजना म्हणजे प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस याची सुरुवात 2020 मध्ये झाली. कालावधी 2020 ते 21 एक टप्पा, 24 ते 25 दुसरा टप्पा. नोडल मंत्रालय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय. प्रकार केंद्र प्रायोजित योजना. महत्वाचे मुद्दे. उद्देश सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक म्हणजेच फॉर्मल क्षेत्रात आणणे आणि वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट प्रत्येक जिल्ह्यासाठी एक खास उत्पादन निवडून त्याला प्रोत्साहन देणे. आर्थिक सहाय्य व्यक्ती आणि गटांना प्रकल्प खर्चावर 35% सबसिडी म्हणजेच कमाल 10 लाखापर्यंतच्या रकमेला. तर SHGs म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजे स्वयंसहायता बचत गट आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन म्हणजे
शेतकरी उत्पादक गट किंवा संस्था, सहकारी संस्था, वैयक्तिक उद्योजक हे सगळे लाभार्थी असतील. क्षमता विकास तर प्रशिक्षण, ब्रँडिंग व मार्केटिंग आणि पॅकेजिंग मध्ये सुधारणा. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या सर्व मित्रांना सांगा. या व्हिडिओला तुम्ही फेसबुकवरही बघू शकता, चालू घडामोडीवाला या पेजवर तुम्ही बघू शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. सोबतच तुम्हाला 1 मिनिटाच्या, 30 सेकंदाच्या, 15 सेकंदाच्या रील मध्ये सुद्धा अभ्यास करण्यासाठी आपल्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तशा पद्धतीच्या रील्स, स्टोरीज, पोस्ट अवेलेबल आहे. कमी वेळात जास्त अभ्यास करून तुमची सरकारी नोकरी पक्की करण्यासाठी आणि पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी, करंट अफेअर्सचा तुमचा एकही मार्क जाणार नाही याची काळजी आम्ही घेत असतो. तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक यू सो मच.